महसूल सेवक संघटनेकडून आंदोलन केलं जात आहे आणि गेल्या 9 दिवसापासून नागपूरच्या संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा यासाठी हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भातील महसूल सेवक जे आहे ते या ठिकाणी सहभागी झालेले आहे। महसूल सेवकांच्या मागे जर बघितलं तर गावगाड्यातला कारभार हाकण्याचं काम त्यांच्या मार्फत केलं जातं। तर मात्र त्यांना जो आहे ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून आम्हाला ओळख मिळावी किंवा आम्हाला मान्यता मिळावी अशा प्रकारची मागणी घेऊन ते आले। काय नेमकी मागणी घेऊन तुम्ही आले? मी कालिदास गेडाम, जिल्हा अध्यक्ष गडचिरोली। आमची ब्रिटिश काळापासूनची हा निर्माण झालेला कोतवाल हा पद आहे आणि शासन आमच्याकडून 24 तास अहोरात्र आणि दिवस काम काढून घेत आहे। त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, त्याबरोबर इलेक्शनचे कामं आणि 24 तास जे जे कामं शासनाकडून येतात, ज्या ज्या योजना येतात त्या सर्व योजना आपण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता या महसूल सेवकांना आज राबवल्या जात आहे। आणि आज या महागाईच्या काळामध्ये शासन फक्त आणि फक्त महसूल सेवकांना आमचं कुटुंबाचं उदरनिर्वाह करण्याकरिता फक्त 15,000 मानधन देत आहे। तर हे 15,000 मानधन हा खूप अल्पसा आहे आणि या 15,000 मानधनामध्ये आमचं कुटुंब चालविणे हे खूप कठीणाचं झालेलं आहे। करिता शासनाकडून एकच मागणी आहे आमची की आम्हाला महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी देऊन सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी। नक्कीच चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी आणि आम्हाला सन्मानाने जगता येईल असा आदर शासनाकडून देण्यात यावा अशा प्रकारची मागणी घेऊन हे महसूल सेवक जे आहेत ते आंदोलनाला बसलेले आहे। आता यावर काय तोडगा निघतो हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।